हाय हॅलो नमस्कार, मी रंभा. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे तुळशीचं लग्न. तर चला, छान अशी तयारी पण झाली, सगळी तयारी केली आहे. आता छान असं तुळशीचं लग्न करा. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तुळशीच्या लग्नासाठी लागणारं सगळं साहित्य मी ना एका जागेवरती जमा केलं. म्हटलं चला ना, मग तुळशीचं लग्न ब्राह्मण काका आले ना, मग सगळं ना घाई करतात. त्यासाठी ना जे काही लागतं सगळं ताटामध्ये घेतलं. हळदी कुंकू, खायची पानं, कृष्ण, घंटी, गणपती बाप्पा, धूप, तांदूळ अक्षतांसाठी, आणखीन तुपाचा दिवा, वात, तुळशी मातेची ओटी भरण्यासाठी ओटीचं साहित्य, अत्तर, कापूर, आरतीसाठी सगळं साहित्य गोळा करून ठेवलं. असं साहित्य गोळा करून ठेवलं ना, मग आपल्याला ना काहीच प्रॉब्लेम येत नाही पूजा करताना, आणि काही गडबड होत नाही. पाणी घेतलं आणि तामण घेतलं, पळी घेतली आणि सगळं सामान गोळा केलं. कलश तयार केला. कलशमध्ये ना तांदूळ, हळदी कुंकू, आपलं 1 रुपयाचं नाणं टाकून छान असा ना कलश तयार केला. त्याच्यावरती स्वस्तिक पण काढणार होते मी. मग कसं आहे ना, तयारी करून ठेवली ना, मग काहीच अडचण येत नाही. ताटामध्ये प्रसाद, खिरीचा प्रसाद पण करायचा होता. तुळशीचे मंजुळा वगैरे सुद्धा घेतलेले. अशा पद्धतीने सगळं साहित्य तयार करून घेतलेलं. आणि कुठलं पण सण असं काय असं बघा, आपण अशी तयारी करून ठेवली ना, आपल्याला कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही. असे पाठ सुद्धा काढून ठेवलेले. म्हटलं पुसून घ्यावेत. आता चौरंग पाट, छोटा पाट कृष्णासाठी छान असं ना तयार करून पुसून ठेवलं होतं. आणि ना आता सण म्हटलं काय, आता तुळशीचं लग्न मुहूर्तावरती म्हटलं ना, तर घराला तोरण तर झालंच पाहिजे. मग आंब्याच्या ना पानांचं छान असं घराला तोरण केलं, लावून घेतलं. छान असं ना उंबरट्याची पण पूजा केलेली. पहा किती छान अशी मी ना तुळशी मातेला ना साडी घातलेली. मी दरवर्षीच मी अशा पद्धतीने तुळशी मातेला ना सजवत असते नवरीसारखं. छान अशी पिवळ्या रंगाची ना मी तुळशी मातेला साडी घातली. खूप छान दिसत होती तुळशी माता. आणि ना तुम्हाला कशी वाटते ते पण मला तुम्ही कमेंट करून सांगा, माझी तुळशी माता कशी दिसते ते. तर छान असं तुळशी मातेला मी ना साडी घालून घेतली. एका साईडला लगेच मग मी ना प्रसादात ना कसं आहे ना, सणासुदीला ना म्हणजे कोणतं पण पूजा असली ना तर खीर करतात ना, मग मी ना खीर करून ठेवली. छान अशी तुळशीच्या समोर रांगोळी पण काढली, साधी सोधीच काढली. त्याच्यावरती हळदी कुंकू वगैरे, आणि मग लगेच दारात सुद्धा रांगोळी काढली. छान अशी सगळीकडे सजावट केली. छान दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण वगैरे लावलं. मग अशी सजावट करून ठेवली की मग संध्याकाळी ना तुळशीच्या लग्नाच्या वेळेस काहीच प्रॉब्लेम येत नाही. मग संध्याकाळी 5:30 पावणे 6 वाजता सगळे पाट वगैरे, चौरंग वगैरे सगळे नेऊन ठेवले. ब्राह्मण काका यायची वेळ झाली होती. मग जे काही साहित्य जमा केलं होतं ते सगळं मग मी ना तुळशीच्या ओट्यावरती नेऊन ठेवलं. दोन्ही साईडला तुळशीच्या दोन्ही साईडला 2 समई लावल्या. पूर्वेकडे तोंड करून तुळशी मातेमध्ये तुपाचा दिवा करून लावला. आणि दरवर्षीच मी ना अशा पद्धतीने ना तुळशी मातेची पूजा करत असते. आणि कसं आहे, ही ना कार्तिकी एकादशीच्या ना आधी, म्हणजे कार्तिकी एकादशीच्या दिवसापासून ना 2 ते 3 दिवस तुळशी मातेचं लग्न केलं जातं. तर दरवर्षी मग मी ना अशा पद्धतीचं लग्न करत असते. तुळशीचं लग्न लावण्यासाठी जे मध्ये अंतरपाट धरतात ना, तोही काढून ठेवला. आणि मग तुळशीसाठी ना सगळं साहित्य आणलं होतं बघा. ते आपलं कवट, चिंच, बोर, आवळा, आणखीन तुळशीसाठी ना खूप छान असं ना सौभाग्याचं लेणं आणलं होतं, गळ्यातलं वगैरे आणलं होतं. ते पण मी तुळशी मातेला ठेवणारच होते, पण चला म्हटलं आता दिवे पण लावतात ना, मग थोडा अंधार पडायला लागलेला. मग सगळे दिवे वगैरे, दिव्यामध्ये तेल, वात वगैरे तयारी करून ठेवली होती. पल्लवी मध्ये मध्ये करत होती. हे तुळशीचं पान का तुळची?
तुळशीच्या लग्नासाठी ना चिंच, बोरा, कौट, आवळा वगैरे ते जे बांगड्या, आरसा वगैरे असतं ना ते सगळं मांडून घेतलं. खूप सुंदर असं ना तुळशी मातेला ना गळ्यातलं वगैरे पण आणलेलं सगळं ठेवून दिलं मग मी तुळशी मातेच्या कुंडीमध्ये. आणि तुपाचा दिवा सुद्धा लावला होता मी एका साईडला ना. सगळीकडे जसं जसं तुळशीचं लग्न लागेल ना तसं तसं फटाके पण वाजत होते. त्या बांगड्या आणल्या होत्या ना त्यांना अशा तुळशीमध्ये ना ते तुळशीला ना असे अडकवतात. कसं लहानपणापासूनच म्हणजे आम्हाला माहिती आहे ना म्हणून अशा ठेवल्या नाही. ज्या बांगड्या आणल्या होत्या ना 6 त्या बांगड्या सगळ्या तुळशी मातेला अशा वरती लावून दिल्या. आणि जो कापूस असतो ना कापसाचं वस्त्र म्हणून असतं ना ते सगळीकडे असं थोडं 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 ना असं सगळीकडे लावून दिलं. आणि छान असं ना तुळशी मातेला आणलेलं खूप सुंदर असं मंगळसूत्र होतं. खूप छान वाटलं. तेही मी त्या तुळशी मातेला घातलं. साडी घातलेली तुळशी माता खूप सुंदर दिसत होते. मग सगळं साहित्य आणि सजवल्यानंतर तर खूपच छान दिसत होते. ब्राह्मण काका आले होते. सगळी तयार झाली. मग ब्राह्मण काकांनी छान अशी पूजेची सुरुवात केली. नमस्कार करावा. नमस्कार मी देवाला 7 वेळेस नमस्कार करा. 7 वेळा देवाच्या पाया पडा. उभा करायचा आणि एका जागेला लावून दे. इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, मातापितृभ्यो नमः, श्रीलक्ष्मी नारायणभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. निर्विघ्नमस्तु एकदन्तस्य कपिलगजनकः लम्बोदरस्य विघ्नविघ्नाशङ्गणाधिपः धूम्रकेतुगणाध्यक्ष धूम्रकेतुगणाध्यक्ष भालचन्द्रगजनः द्वादशैतानि नामानि सर्वमङ्गलमङ्गले सहस्रनामानि पाण्यामध्ये बुड बुडू डोळे पाणी लावा. हात पुढे करा. पाणी प्यायचं. ओम केशवाय नमः. पुन्हा पाणी पिऊ नारायण नमः. पुन्हा पाणी पिऊ माधवाय नमः. चौथ्याचं पाणी तांबलं सोडा. ओम गोविंदाय नमः, विष्णुवे नमः, मधुसूदनाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, तुकाराय नमः, बलरामाय नमः, दामोदराय नमः, संकीर्तनाय नमः, वासुदेवाय नमः, वासुदेवाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षाय नमः, नरसिंहाय नमः, अच्युताय नमः, जरदराय नमः, भूपेन्द्राय नमः, हरे नमः, श्रीकृष्णाय नमः, प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मदेवतः देवी गायत्रीचंद प्राणायामृता पूजोत्तरसमुदं ब्रह्मपुरवस्त्रम. नमस्कार करावा. नमस्कार मी. हातामध्ये पाणी घ्या. वंदलीमध्ये पाणी घ्या. ओम श्रीमन महाभगवतो महापुरुषस्य विश्वराज्ञा पर्वतमानस्य आद्य ब्राह्मण देवराजेश्वरे श्री श्वेतवराहकल्पे वैवस्वरे प्रथमजाने गणित प्रथमजाने भरतवर्षे भरतखंडे जम्बूद्वीपे गोदावरी हा दक्षिणेकडे शालिकोणे 47 विश्वावसनव संवत्सरे उत्तरायणे अभिनीत पंचमदेव उत्तरायणे वसंतर्धव उत्तरायणे वसंतर्धव कार्तिक मासे शुक्लपक्षे पूर्णिमा तिथौ पूर्णिमा तत् बृहस्पति वासरे मंगलवासरे विष्णुगणे वर्तमाने मंगलवासरे अश्विनी दिवस नक्षत्र विष्णुगणे वर्तमाने चंद्र श्री सूर्य देवेशु ग्रहेषु अजथायतं यस्य राशदानशदेशु सत्सु शुभनामाय शुभनामदेवाय शुभगणे गणा विशेषण दादलोंकर श्रमाय कश्यपचक्रपुनः मायते मम मन आत्मनः स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थ सकल पीडा परिहरार्थ मनोकामना सिद्ध्यर्थ राधा दामोदर देवता तुलसी पूजनम सह गणपति पूजनम कलश पूजनम करिष्ये. थोडं पाणी तांबळामध्ये. ओम दाता बहिणी उद्बत्ती जाऊ. ओम दातारारो महागणपती हे आहे धूप येतो ते लाव चालतं बेल होतो. महागणपतीची पण पूजा करतो. महागणपती नमः सिद्धिविनायक देवता. आता आपलं गणपती पूजन करायचं. सुपरी म्हणजे गणपती मानायचा. गणपती पूजन करा. गणपती लक्षात महा महागणपती नमः. गणपती तांबळात काढून घ्या. महागणपती नमः. आभरणार्थ अक्षता तांबडे घ्या. महागणपती नमः. आसन ठेवता. महागणपती हातामध्ये अक्षता घ्या. देवाच्या जागेवर अक्षर ठेवा. महागणपती नमः. आसनार्थ अक्षता तांबडे हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता भवतो शवे नेत्रेतो नहिरे प्रकाश वसरे अत्यंत साजरे माता सिंदूर पादरे बरे दुर्वांकिरा चेतुरे
माझे चित्तविरे मनोरथ पुरण जय कोण चिंता हरे गोसावे सुतवास भैरव कविरे या मोरयाला पुरे तुला मोदवड हे फार रे अगर तुझे तहा तो अधिकार हे कर विघ्नांचा संहार रे तुला मोदक आवड हे फार रे भाद्रपदाची शुद्ध चतुर रे प्रतिवार शिकयणार हे तुला मोदक आवड हे फार रे दुर्वाहरणे भवप्रेमाची शेंदूर चरचिटलाल रे तुला मोदक आवड हे फार रे तू तारक रे मी बालक रे वाहतो फुलांचा हार रे तुला मोदक आवड हे फार रे एका जनार्दने म्हणे रमापते सेवक गुंफित हार रे तुला मोदक आवड हे फार रे श्री गजानन जय गजानन पार्वतीचा सुकुमार रे तुला मोदक आवड हे फार रे मोरया मोरया मी बाळकाने तुझी सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ तुगाल बोडी मोरया मोरया गोड हे नाम तुझे कृपा सागरा हेच माहेर माझे तुझे सोंडवाकडे करंदा मला बुद्धी दे रे मोरया भगवंता गणेश गौरीचा नंदन सिद्धिबुद्धीचा दाता पूर्ण आदिवंदावा गजवदन मंगलमूर्ती मोरया अक्षतपूर गणपती नमः गणपती बाप्पा मोरया मनमंगलमूर्ती मोरया आत्मनगर हे पाणी प्रमाण सोडा कार्य शुद्ध माया तू प्रसन्न येतोय धातरी विघ्नांना शुद्धी सर्वाणी सुरनायक आणि नकुर्दा चोडजारा पूजन श्री शुद्ध विनायक देवतः प्रियता नम महिला गणपती पूजा कलश पूजा करा कलशामध्ये थोडं पाणी घाला इमाम्य गंगेचे यमुनेचे गोदावरी कलशामध्ये हे पहा असं कुठे असात्मध्ये गंगेचे बुडा इमाम्य गंगेचे यमुनेचे गोदावरी नर्मदे सिंधू कावेरी जलसंगरू कलश गंधेचे पटपटे बुडा मला या संबदम घनसागरम मनोहरम चंद्रम आम्ही कांडात प्रतरंगी पुरुषंबरी बाण दुर्वेन सहजन कलश आम्ही हिरण्यगर्भस्य कलशामध्ये फुल बहा हिरण्यगर्भ हिमवशी कलशामध्ये सुपल छोटे पैसे देवा अमर भाई मात्र बंधू जय मानव तेजरम तत्वाय आम्ही ब्रह्मण असतो कलश मन सांगाय सहपरिवाराय साविराय सह सावयामी हतवे अक्षराय कलशामध्ये अक्षर बहा वरुणाय नमः वरुणे नमः अमरदस्य नम्र आम्ही हे फुल घ्या पाण्यात बुडवा पूर्ण पाणी चमडा माधव्य माध्यम समोर आम्ही ते फुल घ्या पंचामृतम बुडवा पंचामृत चमडा कलशावरती वरुणाय नमः फुल ठेवा ताटामध्ये चांगलं फुल घ्या चांगलं पाणी चमडा वरुणाय नमः वरुणे नमः पनीर पंचामृत ते फुल घ्या कंदर बुडवा गंध चमडा वरुणाय नमः चंदन फुल ठेवा खाली वरुणाय नमः पुण्य कलशावरती असतं बघा अलंकार कलशावरती खरेदी कुंकू बघा हरिराज कुंकुम सौभाग्य बंधुवर आम्ही अलंकार बंधुवर आम्ही फुल बघा माल्यादिने सुगंधने मालिकाना प्रभमया व्रताना पूजार्थ पुष्पाने समरभी आम्ही कलशदेवतः जपागणं गंगा शंगाशम पापगणं देवागणं दधिशंकर विशारा भंसदेवं संभवं नमामि शेषरं संभुरं गुणविजनं धरणिगर्भसम्भूतं विद्युत्कान्ति समप्रभं कुमारं शक्त्यहसं च मङ्गलं प्रियङ्गं कलिकाचारुगुणप्रतिबुधं सौम्यगमगणवरम्बुजं रम्यामः देवानां च ऋषणां च गुरुकाञ्जलसनिभं भुजबुधं च हृदयं च नमः सर्वशास्त्र प्रवर्तारं भार्गवं पुनः पाणी घाला ओम एक आवडस्य महिमा तो जाय आजी इकडे कटा त्यानंतर 5 वेळेस पंचामृत घाला आता पंचामृत पहिले आता पंचामृत पहिले चंद्रगंगा जेव्हा राधा देवते महा रवी प्रतिष्ठानाच्या मध्ये सावित्री राधा देवते महा मधुवातारुदाय दे मधुवातारुदाय दे मधुमाधव पुत्रक्षमध्ये मधु संगमेश्वर समुद्र आम्ही कौतुकापती मधुमताय सोबत रामने आम्ही सदा भक्त भगवत राधा देवते महा शंकर आम्ही उद्भत्ती ओळावी वनस्पती सुगंधा गंध उत्तम
तुळशी मातेची सगळी छान अशी ना पूजा वगैरे झाली ब्राह्मण काकांच्या हातून. आता ना मंगल अष्टकेची वेळ आली होती. छान असं ना तुळशीचं सगळ्यांनी मिळून ना मग लग्न लावलं आम्ही. तर सगळ्यांना अक्षता वगैरे वाटल्या आणि मग छान असं लग्नाच्या तयारीला उभा राहिलो आणि तुळशी मातेच्या लग्नाला सुरुवात केली. ठीक आहे. हा बरं स्वस्ती काढलं म्हणून म्हणलं बडी अक्षता फक्त मला. चला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. कुर्या सदा मंगलम शुभमंगल. सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरडं विनायकमहं चिन्तामणिस्थेवरं लेण्याद्रिः गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोरांधणसंस्थितो गणपती. कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल. सावधान. राजाभिमकमिनी सनयनी देखो निचिंता करी ही कन्या सगुणा बरा नृपवरा कवना सिम्या दे इजे. आता एक विचार श्रीकृष्ण नवरा त्यासी समरपो म्हणे रुक्मी पुत्र वडील त्यासी पुसणे. कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल. सावधान. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेंद्र तनया चर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासूर्णदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जलय समुद्र सहिता. कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल. सावधान. आली लग्न घडी समीपनवरा घेवोनी आवागरा ग्रहयोक्ते मधुपर्क पूजन करा अंतरपटाते धरा दृष्टा दृष्ट वधुवरान करता दोघे करावी उभी वादंत्रे बहुगल बलान करणे. कुर्यात्
सदा मंगलं शुभमंगलः सावधान आता सावध सावधान सवयो साधा समीपी वसे वाग्वादान करापराध घटिका संपूर्ण आली असे भावे सद गुरूंचे पद भुजतरा चित्ते स्मरा सादरे दो पक्षी कुलदैवते वधुवरा कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान काय सगळ्यांनी सगळे लग्न विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मर्पते श्रीसाम नमामि लग्न लागले तुळशीला हार घाला चौकशी तदेव लग्नं सुधीरं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मर्पते श्रीसाम नमामि लाभस्तेषां जयस्तेषां तदेव राजः तेषामर्पणोजाः तेषामृतसूरदय सोजरधरः विनायकं गुरुभानो ब्रह्मा विष्णु महेश्वरं सरस्वती पणवद्य सर्वकार्यार्थ सिद्धार्थे अभिसिद्धार्थम पूजते सुरागणे सर्व विघ्नहस्ते गणाधिपते नमः सर्वप्रायसो त्रयसो भुवनेश्वरः देवानंद ब्रह्मदेश जनार्दनः पाठ घ्या उभं राहायचं तर आता आपण नैवेद्य आपण आरती करायची बरं कुठल्याही मूर्ती गोष्टीला सावकाश ठेवून टाका तो सर्वकार्यार्थ सिद्धार्थम पूजते सुरागणे सर्व विघ्नहस्ते गणाधिपते नमः सर्वप्रायसो त्रयसो भुवनेश्वरः देवानंद ब्रह्मदेशाय जनार्दनः ओम भगवतः विष्णुर्विष्णुर्विष्णुर ओम भगवतः श्रीराधानमः पुष्पदन्तवाच महिम्न पारन्ते पुरुषो यद्य सदृशे सतर ब्रह्मादीनापि तदवसन्नः स्वैगिरः आता आरती करायची आरती सगळी आरती करू शकता थोडी आरती तुम्ही घ्या थोडी मेसेज वगैरे सगळी आरती मावशी कोणी आरती घेऊ शकतो बरं का सगळ्यांनी ओळायचे प्रत्येक सुख हां आणि घंटी वाजव कुठेतरी मला घंटी वाजव सुख करता दुःख करता वार्ता नुर्वी पुरुषे महापुरुषाची सर्वांगी सुंदर उडीशंदुराची कंठ्याच्या महानमूर्ता सोळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामोना पुरुषी जय देव जय देव रत्नागतिका पोरा कुटुंबरी कुमरा चंदनाची ओढी कुंकुमेश्वरा हिरे गणिता मुख्य शोभे शोभरा रुंदर पुणे पुढे करणे घागरिया जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामोना पुरुषी जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सर्व सुंद वक्रतुंड तृणेना गात्रा माता वरपाये सदना संकटी पावाभि निर्मामी रक्षाभीश्वर वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामोना पुरुषी जय देव दुर्गे दुर्गटवारी तुझवन संसारी अनंतमाते अंधे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी प्रणवाता संकटने वारी जय देवी जय महिषासुरवदे सुरवरेश्वर वरदे दारचंजवनी जय देवी त्रिभुवनी पाता तुझे चेराही सारी सामान्य परंतु न भवले काही विवाद पडला प्रवारी जय तू भक्ता लागे जय तू दासा लागे पावस लागे जय देवी जय महिषासुरवदे सुरवरेश्वर वरदे दारचंजवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निर्गाचा क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी आंबे गोपाशा आंबे तुझवातून कोण परिविलाशा नरहरदन हिंदाला वदवंदनेशा जय देवी जय महिषासुरमतिनी सुरवरेश्वर वरदे दार संजवनी जय देवी लवतब देवी कराळ ब्रह्मांडी माळा विषकंठ काळा त्रिनेत्री बाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा जय तो दिया निर्मळ वाहे जोडोळा जय देव जय श्री शंकरा गोस्वामी शंकरा भारती बाळू भावाती बाळू तुझ जय देव कर्पूर गौरा भवला नैनी विशाळा अर्धांगी पार्वती कुमनांच्या माळा प्रभुजय जय उदाहरण शितगंड मेळा ऐसा जंगलो भौमा वेल्लाळा जय देव जय श्री शंकरा गोस्वामी शंकरा भारती बाळू भावाती बाळू तुझ कर्पूर गौरा जय देव देवी जय सागर मंथन जय देव कामाजी अवचित हालान देवडले तेत्वासुरपणे प्राशान गेले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा गोस्वामी शंकरा आरती बाळू भावाती बाळू तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रंगणी परिबंधन सुंदर मदनारे पंचानन मनमोहन मदजन गुपकारे शतकोटी जय भीज वाचे विचारे रघुकुल कराम दासांतरी जय देव जय श्री शंकरा गोस्वामी शंकरा आरती बाळू भावाती बाळू तुझ कर्पूर गौरा जय देव युगे 28 विषवर युगा वामांगी रखमाई दिशा पुंडलिकाचा बेडी प्रभ्रमालेघा चरणी वाहे भीमा उद्धरे जगाम जय देव जय पांडुरंगा हर पांडुरंगा रुक्माई वल्लभ
जय दैव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभा राजीचा वल्लभा पावे जुलभा जय दैव धन्य वेणुनाथ अभिषेत्रपाला सुवर्णाची कमळे वनमाला जोडा राही रखमाबाई राजा कमळा ओबाळी पीडा जाग सभा सावळा जय दैव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभा राजीचा वल्लभा पावे जुलभा जय दैव ओबाळवरत्या कुर्बंड्या येते चंद्रा भागेमध्ये रुंडून आलेती भेंडा पताका वैष्णवनाथी पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णाभागेती जय दैव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभा राजीचा वल्लभा पावे जुलभा जय दैव आषाढे करता गे भक्ता जरी येते व साधू जन येते चंद्रा भागेमध्ये स्नान विजय करते दर्शन हे रामा कृपया होय मुक्ती केशवासे नामदेवा माधवासे नामदेवा भावे वाळीती जय दैव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभा राजीचा वल्लभा पावे जुलभा जय दैव सत्राने उद्याने हुंकार विधने कर्वळ भूमंडळ सिंधू जगणे कडाडले ब्रह्मांड धाते द्रे बगणे सुरवणी साठे झाल्याचा पाणी जय दैव श्री हनुमंता स्वामी हनुमंता तुमचे प्रसादे नाभिभूतंधा जय दैव दुमदुमले पाताळे उदिता प्रशब्द थरथरला धरणधर माजना क्रीड कडाडले ब्रह्मांड गुडगड उच्छेद रामे रामदासा शक्ती राम जय दैव श्री हनुमंता स्वामी हनुमंता तुमचे प्रसादे नाभिभूतंधा जय दैव देवरार्थिजा कर्पूर गणावतारं संसारकारं भुजगंगारं सदा वसन्तं हृदयारविंदे भवं भवानी चैतन्यमानी सगनकुलफिरा घालिंग लोटांगण वंदेन चरण डोळ्यान पाचन रूपाभिजे प्रेमी आनंद पूजन भावे ओवाळीर म्हणे नमः ओळ तमेव माता पिता तमेव लवते तमेव माता पिता लवते तमेव माता पिता तमेव बंधू सखा तमेव विद्या धर्मं तमेव सर्वं ममेव काहेन वाचा मनसेवाया भूतोना नमो समवत् करो मयदरं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वसुदेवरी श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम हरे राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे 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 कृष्ण 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 हरे सगळ्यांना आरती द्या सगळ्यांना